तर ठाकरे सेनेचे आक्षेप हे नियमांना धरून नव्हते असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणतात। ज्या मनपात 3 सीट तिथेच एसटीचं आरक्षण लागू शकतं। नगरविकास राज्यमंत्र्यांनी हा नियम सांगितलेला आहे आणि याच नियमाला धरून हे आरक्षण सोडत काढल्याचं त्या म्हणाल्यात। काय म्हणाल्यात माधुरी मिसाळ बघा। आपल्यासोबत मंत्री माधुरी मिसाळ आहे। तर माधुरीताई, एकीकडे तुम्ही लॉटरी सिस्टम आज या ठिकाणी लागू केलेली आहे, महिलांचं प्रमाण खरं तर मोठ्या प्रमाणात आहे, काय एकूणच सांगाल कशा पद्धतीनं ही लॉटरी सिस्टम झाली आहे? आपण आता जे अजचं आरक्षण आहे ते एका ठिकाणच्या एक महानगरपालिकेत ते पडलेलं आहे। 3 ठिकाणी आपल्याला अजाचं आरक्षण पडलेलं आहे आणि 8 ठिकाणी ओबीसीचं आरक्षण आहे आणि 8 ठिकाणच्या ह्याच्यामध्ये 4 महिला, एससीच्या ह्याच्यामधल्या ज्या 3 आहेत त्याच्यामध्ये 2 महिला आणि जे ओपन जे 17चे कॅटेगरी आहेत 17 महानगरपालिका त्याच्यामध्ये 9 महिला। या आरक्षणावर ठाकरे गटानं आक्षेप नोंदवलाय, त्यांनी वॉकआउट केलेलं बघायला मिळतं। त्यांना असं कळलं की त्यांच्या मनामध्ये जे मुंबईला आरक्षण पाहिजे होतं ते मिळालं नाही, त्यानंतर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली। असं म्हणणं आहे की सलग तिसऱ्यांदा खुल्या प्रवर्गाला मुंबईमध्ये आरक्षण देण्याचं केलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं फिक्स्ड आहे असा थेट आरोप केलाय। विरोधकांचं कामच आरोप करणं असतं आणि त्यांना काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचाच होता, त्यामुळे त्यांनी तो केला। कायदेशीर प्रक्रियेमध्ये देखील ते जाणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। हो, ते जाऊ शकतात, त्यांचा हक्क आहे। तर आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर माधुरी मिसाळ यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत। जर विरोधकांचा खरं तर आरोप असेल तर त्या संदर्भात त्यांनी विरोधक म्हणून या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे, विरोधकांचं कामच आहे आरोप करणं असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये जर ते जाणार असेल तर निश्चितच त्यांनी जावं, कारण प्रक्रिया जी आहे ती आधीच त्यांना समजावून सांगितली होती, त्याच्यामुळे आता बोलण्यात काही अर्थ नाही असं देखील माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरापर्सन राकेश वैदेही कार्यक्रम साम टीव्ही न्यूज मुंबई।